नमस्कार. आम्ही एक सदस्य मॅपिंग पेजवर आहोत. येथे काही ठिकाणे हिरव्या रंगात दिसत आहेत आणि काही प्रभाव राखाडी रंगात दिसत आहेत. ज्या बचत गटांमध्ये एक सदस्य आहेत ते हिरव्या रंगात आहेत आणि ज्या बचत गटांमध्ये एक सदस्य नाहीत ते राखाडी रंगात दाखवले आहेत. या पृष्ठाची आवश्यकता येथे दिली आहे. प्रत्येक स्वयंसहाय्यता गटातून किमान एक आणि जास्तीत जास्त 5 एक सदस्य असणे आवश्यक आहे. प्रत्येक स्वयंसहाय्यता गटात किमान एक आणि जास्तीत जास्त 5 एक सदस्य असू शकतात. 3 पदाधिकारी, अध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष. जर आर्थिक मध्यस्थी हो असेल तर किमान 2 स्वाक्षरीदारांनी. जर तुम्ही आर्थिक मध्यस्थी होयवर सेट केली असेल, तर तुमच्या दुःखात 2 स्वाक्षरी करणारे आणि 3 पदाधिकारी असले पाहिजेत. तर पहिली आवश्यकता पूर्ण करूया, कारण आमच्याकडे इतर सर्व स्वयंसहायता गटांमध्ये ईसी सदस्य आहेत, परंतु भारतीय आणि एकता स्वयंसहायता गट असे दिसतात ज्यांचे ईसी सदस्य नाहीत. तर एक सदस्यांच्या मॅपिंगसाठी तुम्हाला बाणावर क्लिक करावे लागेल. प्लस बटणावर क्लिक करा. वो मध्ये एक सदस्य पद निवडा. फक्त निवडणूक आयोगाचे सदस्य असतील. येथे पदनामांमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष आणि संयुक्त सचिव आणि शेवटचे निवडणूक आयोग सदस्य दिले आहेत. जर फक्त एक सदस्य असतील तर तुम्ही निवडा, तारीख अपडेट निवडा, ओके दाबा आणि सेव्ह वर क्लिक करा. आमचे तपशील जतन केले आहेत. चला परत जाऊया. आता आपण पाहू शकतो की भारतीय स्वयंसेवा गटातून एक निवडणूक आयोग सदस्य तयार करण्यात आला आहे. इथे आम्ही निवडलेली सदस्य सोना देवी आमची निवडणूक आयोग सदस्य झाली आहे. आता एकता महिला बचत गटाकडे जाऊया. प्लस बटणावर क्लिक करा आणि वो एक सदस्यांमध्ये एक सदस्य पदनाम निवडा. 2014 पासून निवडणूक आयोगाचे सदस्य आहेत. सेव्ह वर क्लिक करा. डेटा यशस्वीरित्या जतन झाला. आमचे तपशील जतन केले आहेत. आता तुम्ही पाहू शकता की आमच्या सर्व स्वयंसहायता गटांमध्ये निवडणूक आयोगाचे सदस्य तयार झाले आहेत. आमची पहिली गरज पूर्ण झाली आहे. धन्यवाद.